मुक्त करी अन्याय. कितीतरी पुन्हा विचार केला. कसला विचार केला? सत्याच्या मागे कधी परमेश्वर राहणार. सत्याची परीक्षा देव घेतल्याशिवाय सत्याला परीक्षा घेतो. एखाद्या लबाडाची परीक्षा घेत नाही. समजा विचार करा, आपल्या हातामध्ये सोनं आहे. सोनं आपली अंगठी म्हणा काही म्हणा, ती सोनाराकडे विकायला घेऊन जा. त्याला तापून बघितल्यावर त्याची परीक्षा केल्याशिवाय त्याला घेतो का? घेत नाही. तसं माझं ही सत्य काय आहे हे सत्य सांगणं म्हणजे माझं काम आहे. मग सत्य सांगितल्यावर परमेश्वरानं माझा खरा काय दोष आहे त्यावेळेस मला त्या ठिकाणी जाणून मला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. तस्मात राव अथवा जाओ प्राण पुढे येऊ कैसे घडवून परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा. सगळे भीती काढून टाकले आणि ठाम विचार केला. म्हणजे मी खरं ही भस्म उपंडामध्ये टाकून दिलं असं सांगायचं. असं सांगितल्यावर एखादी वेळेस मला महाराज मारू किंवा चालू, पण आपण खोटं बोलायचं नाही. मग चरी ठेवोरी भाव भय जोडणी करकम लाल मुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. मनाच्या ठिकाणी भीती काढले. दोन्ही हात जोडले. किंवा सरस होते ना. मथुराच्या पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार करून लहान तोंड करून मथुराला काय सांगते ते आपण सविस्तर ऐकू. म्हणे महाराज क्षमाशिला आपण जो का प्रसाद दिला परी तो अन्याय मधपासून झाला भस्मगारी सांडिले. मोठ्या धीराने तुला विनंती करून म्हणायला सुरुवात केलं. काय महाराज, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही क्षमाशील आहात. तुम्ही दिलेलं भस्म, तुम्ही दिलेला प्रसाद मी आधार त्याच्यावर भरोसा बसला नाही. भरोसा मी ते भस्म काय केलं उकाड्यामध्ये टाकून दिलेले शब्द तिच्या मुखावर निघाले. सांडले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापले नोई मन भस्मा आणि पुत्र होईल पोटू ऐशी म्हणून सांडिले. पुढे काय सांगितलं? महाराज, तुम्ही माझ्या घरी आलो खरं आहे, मला भस्म दिलं ही सुद्धा खरं आहे. ती भस्म मी हातामध्ये घेतलं आणि 4 चौकीमध्ये बायाला जाऊन सांगितल्यावर त्या बायानं काय सांगितलं? अरे म्हणजे तू मिडी आहेस का? राग खाल्यावर तुझं लिकूर होते का? असा त्यांच्या शब्दावर मी भरोसा ठेवला. बरं, त्या काळच्या बाया सोडा, मागं 10-5 वर्षाखाली कुठंतरी गुजरातला लेकरं होते. कितीतरी बाया गेलो, झालेला कुणाला लेकर. बाया काय सांगतात आणि काय बोलतात ते प्रवास त्यांच्या मुलात सांगता येणार नाही. शेजारी बोलती जलदारा म्हणती प्रज्ञावान खरे नो हे निरूपण केले व्यंजन तुझला. आता तुम्ही सांगत असाला म्हणजे महाराज तुम्ही खोटं बोलत नाही. बरं का, ज्यावेळेस मी भस्म हातामध्ये घेतल्यावर गपचूप घरात बसून खावं गेलाय, त्या भस्माला लिकूर होईल का नाही म्हणून शेजारा पाजारा बायाकडे मी गेले आणि बायाने मला अशी भीती घातली म्हणून मी ते भस्म खालो नाही. ते भस्म उकडण्यामध्ये टाकून दिलं. तेने संशयानोनी म्हणे नेणो कैशी घडे रखरणी जठरी पेटला खूप अग्नी तरी आपणची भोगावा. सरस्वतीनं मला त्या ठिकाणी काही बिलकुल लपवून सुद्धा करू लबाड काही बोलली का नाही. म्हणजे महाराज, ज्यावेळेस त्या बायानं मला सांगितलं त्यावेळेस माझं मन हे भस्म खावं हे वाटलंच नाही माझ्या मनाला. मी मनाच्या ठिकाणी गेले. बरं, बायानं काही चूक सांगितलं का? बायाच्या मनात गजर बसाईल, गजर राग देईल, गजर जडीबुटी देईल, त्याला काही लिकूर होईल का? त्या बायाचं सुद्धा बरोबर आहे सांगू. म्हणून माझ्या मनाला मी न खाता मुकंडामध्ये टाकून दिलं. अपत्या करता परमाहित परग्रही निर्वेजे काय यथार्थ म्हणून गोप्य धरणे चित्तात समस्त ही वदरिशे. अहो, एवढं ज्यावेळेस ऐकून घेत असताना मनाच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने विचार केला आणि म्हणायला सुरुवात केली, जेवढं काही सांगितलेलं आहेस तू सत्य सांगितलं. मनाच्या ठिकाणचं काही सुद्धा लपवून ठेवले नाही. जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडे तरी उपकार अनुपकार करू नये. काय सांगितलं ग्रंथकर्त्यानं?
आपल्या हाताने एखाद्याचं चांगलं होत असेल तर चांगलं करा आणि आपल्या हाताने चांगलं होत नसल्यावर त्याला चांगली गोष्ट सांगायची नाही किंवा वाईट होतं म्हणून ती गोष्ट सांगायची नाही. आपण गप्पी बसत पण बाया बसत बसणार नाही. एखाद्या वेळेस आपल्या हाताला अधर्म घडू नये म्हणून आपण त्या भानगडीत जायचं नाही किंवा त्या कामात जायचं नाही. गप्पी शांत राहायचं त्याच्यामध्ये त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. उत्तम वृक्षाची करावी लावई न घडे तरी न टाकावे खंडोळी धर्म करावा न मेदिनी वाहू नये कवनाते. अहो माणसाला काय एखाद्या आपल्या दारामध्ये भिक्षुक आल्यावर त्याला समजा वंगणवर जायचं मुठभर द्या पण तुला काम धंदा सोडून तू घर मागत भिक्षा मागत फिरायलास असं त्याला टुचून बोलू नका म्हणजे टुचून बोलू नका. एखाद्या वेळेस आपल्या चांगलं कशाचं झाड लावणं होत नसेल तर जे कुठल्याही फळाचं झाड असं कसलेही झाड लावणं नाही तर त्याला तुडू नका. असा अधर्म तुम्ही अधर्मानं वागू नका. आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी पराण वारावे विवाह कार्य कदा न मोडावी आपली बुद्धी वेचोनिया. कुणाचं लग्न जमावं आता ह्या काळामध्ये आधीच मुली मिळणार आणि एखाद्याच्या मुलाला कुठलं मुलगा बघायला मुलीच्या घरचे आले त्या आमच्या सर्व मुखाने बसलं. ती मुलाच बरोबर नाही त्याचा बापच बरोबर नाही असं करून ती सुरू म्हणजे मोडणार. ह्याच्यामध्ये किती दोष आहे त्याच्यावर दोष दुसरे कशामध्ये नाही. आणि एवढं नाही चांगलं करून माणसाचं वाटलं करून चांगलं होईल का बिलकुल सुद्धा होणार नाही. हो तवे करू जाता चोरी ते वेचू नये रोय खरी तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते येऊ नये. समजा शेजारच्या घरामध्ये माणूस चोरी करू लागला चोर पुन्हा आपण गपचूप बघायचं नाही. बरदार आता काय म्हणतो आपण बरदार चोरी करायला आपण गपचूप बसतो पण तसं नाही करायचं. त्याच्या घरी चोरी होत असताना आपण त्याला सहाय्य करायचं. एखादी दिवस चोर पकडला आणि त्याला चोराला मारू लागल्यावर आपण जाऊन त्याला सोडायचं नाही आपण सुद्धा जाऊन मारायचं. ही धर्म आहे ही नीती आहे म्हणून सांगून टाकलं. सुतापाशी पित्याचे अवगुण सासू सांगोय न करावा मन क्षीण सुनेपाशी सासूहीन म्हणून कदापि. अहो आपण ह्या आयुष्यामध्ये कसं वागायचं आपल्या पाहुण्याबरोबर कसं वागायचं आपल्या शेजाऱ्याबरोबर कसं वागायचं चांगल्या रीतीनं वागायचं. बाप काहीतरी चुकून वागलाय म्हणून मुलाला त्याची सांगायची नाही. मुलगा काहीतरी चुकून वागायला तर बापाला सांगायचं नाही. एखाद्या वेळेस सासूचं सुनेला घरानं करायचं नाही किंवा सासूचं सुनेला करायचं नाही. आता एवढं ह्या वेळेमध्ये सांगायला तुम्ही तुमच्या मनाला विचार करा. तुम्ही सासूच्या घरानं सुनेला सांगता पण खरं सांगा. सुनेच्या घरानं सासूला सांगता मग चहा प्यायला मिळतो नाही सांगितल्यावर तुम्हाला चहा प्यायला मिळत नाही. बरोबर आहे का चूक आहे. खूप तडाग मळे बागायता वाहुणे कोणाते कोणी कीर्तनाशी अशील जात आड येऊ नये तया. काही माणसं काय करतात विहीर खणतात. मग एखादं विहीर खपला त्याला पाणी लागल नाही लागल तर त्याला शिवाचं कुंड आहे पण आपल्यासारखे शहाणे जाणार काय म्हणणार तुम्ही पाणी लागते का पैसे खर्च करायला ते आलं का चांगल्या कामामध्ये वेगळं. असे काही माणसं केल्याशिवाय मुकाट्या बसणार नाही तर रिकामा दोष अंगाला लावून घेतल्याशिवाय राहणार नाही. आपुली वैखरी वेचल्या असो हो पाय पराच्या नाहीत तरी ते विचारून स्वचितात मौनी काही न बोलावे. समजा पंढरपूरला निघाला किंवा काशीला निघाला मग माना सन्मानानं त्याला आपण सहाय्य करायचं त्याला बसस्टँड करून घ्यायचं किंवा रेल्वेमध्ये जाऊन बसवायचं ही झाला धर्म. आता एखादं माणूस चालायचा बघा एवढ्या भानगडीत पापाच्या ऐकायला आता निघाला हे आमदार झाला नाही. असं केल्यानंतर त्या माणसाला अजन्म पाप भोगल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ऐसे सरस्वती सत्य बोलिते होती की महाराज विश्वास चित्ती ठसला नव्हता ते वेळे. आता सत्य उठलं एवढं जीवावर ज्यावेळेस संकट आलं पण तुला खोटा एक शब्द सांगितला नाही आणि शब्द ज्यावेळेस मुखामधून निघू लागले तिच्या
त्यावेळेस मच्छिंद्रनाथ शांतपणाने तिथं ऐकून घेऊ लागले. ऐशा युक्ती प्रयुक्ती करो भावा भावी दृष्टी वेचून गेली जनाचे होय कल्याण तुझे अर्थ करावा. आता मच्छिंद्रानं तिच्या मुखामधून शब्द जे जे निघू लागलेले आहेत त्याचा आपल्या मनाच्या ठिकाणी विचार केला आणि सरस्वतीने जे सत्य सांगितलं त्या सत्य काय त्याने सांगितलेलं आहे तिच्या मुखामधून जे खोटा शब्द निघाला का नाही निघाला हे पुन्हा विचार करायचो. तुम्ही ऐकण्याला विचार करायचो आणि त्या नियमाप्रमाणे बघायचं. लोणी भस्माचे सांडवांमध्ये घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तू अपाय झाला असे. मनाच्या ठिकाणी तुला पश्चातापानं म्हणायला सुरुवात केलं. माझ्या नशिबामध्ये होतं माझ्या हातामध्ये आलेलं पण मला एवढं सगळं हे आज्ञाला मिळलं एवढा अनर्थ झाला म्हणजे माझ्यासारखी कुठल्या नशिबाची बाई दुसऱ्या जगामध्ये नाही. ही वाटे चालता चाली धनाची ग्रंथी का पुढे आली परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावी ते समय. आता आपल्यासारखा माणूस डोळ्यानं चांगलं धडधड दिसते आणि रस्त्याने निघाल्या तुझ्या मनामध्ये विचार करायला मला आंधळे माणसं रस्त्यानं कसं चालत असते ह्याच्या पूर्वजन्माच्या संचिताचं पाप आडवार करेल. तेवढ्यामध्ये तुझ्या समोर धन येणार धन पडलेलं आहे ह्याला आंधळ्याचा विचार आला आंधळ्याचा ह्याच्या डोळे झाकले आणि निघाला चापीत मी धनाचा हंडा राहायला मागून त्यानं पुढे गेल्यावर डोळे उघडले काय फायदा. तसे माणसाची अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. ही कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पी कल्पना फळाली ती पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी. आता एखाद्या आमच्यासारखा शहाणा आहे आणि त्याला फिरता त्याला कल्पतरूच्या झाडाची भेट झाली त्याला थंडगार जाऊन सावलीला बसला. तो मनामधून विचार काय केला मला पुष्कळ पैसा मिळावा लगेच पैशाचा ढेग लागला पुष्कळ सोनं मिळावं सोन्याचा ढेग लागला. पुन्हा मनात विचार काय केला इथं भूत येईल का माझ्या मनगटावर बसेल का माझं मुलगा मोडेल का लगेच भूत आलं मुलगा मोडून टाकलं. तेवढं धन मिळून पैसा मिळून काय फायदा तशी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. कन्याय माते झाले आता क्षमा करावी माऊली अज्ञान पळवली हीत माझी महाराजा. अवघ्या सरस्वतीने कितीतरी मनाच्या ठिकाणी विचार करून विनंती करून सत्य काय ते मुखानं सांगून टाकलं. शेवटला महाराज माझ्याकडून जो अधर्म झालेला अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल मला माफ करा अशी विनंती करू लागले. ही एकता वाणी वचन दक्षिण झाला म्हणे स्त्रिया जाती पाप रूपिणी अविश्वाची भांडार. एवढं शांत चित्तानं ऐकून घेतलं सरस्वतीने तोपर्यंत एक शब्द सुद्धा बोलला नाही आणि म्हणायला सुरुवात केलं काय आता ही एवढं मी दिलेलं होतं पण त्याच्यावर भरोसा कोणाचा बायाचा बसतो त्याचा माझा नाही लागा असं मनाच्या ठिकाणी विचार करू. हिताहित कदा न जाणती भलतेच पद ठेविती आपण बुडवून दुसऱ्या बुडविती 42 पूर्वजा. दादाने काय म्हणायला सुरुवात केली सगळ्या स्त्रियाला बरं का स्त्रीच्या मनामध्ये कवा कोणता विचार एखाद्या बाईला समजावून सांगावं आपण हे असं करू नको असं केल्यावर तू वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बाईला किती पुष्कळ सांगा ती बाईला ऐकणार शेवट स्वतः देखील जाईल कुठं नरकाला आणि शेवट किती 42 पुळा सुद्धा नरकाला घातल्याशिवाय राहणार नाही. सिंहासने लावकिंचित काही दिशेना सकळ नाहीत उगारावी भाडाईत वृषभदेवी वनीचा. काय सांगितलं बाईचा विचार घेऊन तिचा पती जर ऐकून संसार करीत असला त्याचं कधी कल्याण होणार नाही म्हणून सांगतो. आणि आता जर आपण जर बायकोचं नाही ऐकल्यावर आपल्याला तुकडा मिळणं मुश्किल झालेलं आहे. बायकोचं ऐकावंच लागलं. बायकोनं उठदार करून द्यावं लागतं जा पाणी आणावं लागतं ही आणून द्यावंच लागते नाही दिल्यावर इलाज नाही. पण स्वतः मच्छिंद्रनाथ काय म्हणतात बायकोच्या बुद्धीनं जो वागतो त्याचं पुण्यात शिकायला काही खरं नाही. उदयापासून सायंकाळ कष्टमित होते तुंबळ एक क्षण चित्त शीतळ
विश्रांती ते मिळेना. आता या संसारामध्ये विचार केल्यावर ह्या ओळीचा अर्थ बरोबर आहे का चूक आहे तुमची मनाच्या ठिकाणी ठरवा. आता माणूस समजा शेतामध्ये कोणी काम करणार आहे, असे माणसं दुकानामध्ये कामाला गेले, त्यांना येऊन किती पिरायत जेवायला मिळते का नाही मिळते हे त्यांनाच माहिती. आम्हाला शेतामध्ये काम करत असताना आम्हाला वेळेवर तुकडा मिळतो का नाही आमचं आम्हाला माहीत, बाळा घर बसू काय माहिती. तेवढं काम धंदा करून जर घरी आलो तर लगेच काय म्हणणार बाई पीठ नाही जा घेऊन आणि दुसरं काहीतरी काम सांगणार, दुसरं काहीतरी काम सांगणार. ही बरोबर आहे का नाही बाईचं असं मनामध्ये पुन्हा मचून राहणं आपल्या ठरवून. या विषय सुखाची बळी मानावी जरी हृदयांतरी, येते होय शक्ती बाहेरी निर्बळपणे निर्वाणी. ऐशी जीवाशी अवस्था होय मिळ्या नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप करून फिराया आचरण काही नसेची. विषय पाप गुरुनाथा शिष्य पाप गुरुनाथा, स्त्री पाप भोगणे भरता. तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाची मूर्ती. तस्मात स्त्रियाची बुद्धी लागे जन, तो प्राणी गावा प्रज्ञाहीन. महामूर्खाची मलिन दुष्कर्माचा भंड. आता एवढं मच्छुंदरनाथ तुम्हाला सरस्वतीचे शब्द ऐकून विचार करून बोलू लागलेले काय म्हणून. जो कुणी बायकोचं ऐकून सगळं काम करतो आपल्या मनाचं काही सुद्धा करत नाही त्याला काय म्हणून सांगितलं गाडव किंवा मूर्ख म्हणा असं जर बोलल्यावर ऐकायला राग. पण मी नाही मच्छुंदरनाथाने जे बोललेलं आहे ते मी सांगून टाकलं. कन्या मी मूर्ख झालो या बाईच्या बोला लागलो. वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्यानोन्या. मच्छुंदरनाथ कुठं आले दुरावर आले दुरावर. मच्छुंदरनाथाने काय विचार केला मनाच्या ठिकाणी काय ठरवलं लोकांचं सोडा म्हणजे सगळं बायकोचं ऐकत असेल त्यांना वेडं म्हणावं त्याच्यावर 10 पट मी वेडा झालो मूर्खमधून वेडा झालो. आणि ह्या बाईचं ऐकून बाईला विश्वासात घेऊन मी तिला बसवून दिलं. म्हणजे माझ्यासारखा नारायण जगामध्ये दुसरा नाही. या उपरी आणि वर मंत्र संजीवनी आई अमोर सूर्यवीर्य दिहवर रचिलाशील कोटे. आता एवढा सगळा राग आलेला मच्छुंदराला आपल्या मनाच्या ठिकाणी ठेवला आणि पुन्हा उलट विचार काय केला. मी ही बाईला भस्म दिलं होतं हे संजीवनी मंत्राचं सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये ती वाया जाणार नाही. मग ही भस्म कुठे टाकलं काय नाही आपण सविस्तर तिला विचारून घ्या. तरी आता सांडीला शोध करून पाहू होईला ऐसा मनी विचार केला. सरस्वती ते बोलत असे. आता मनाच्या ठिकाणी काय ठरवलं मच्छुंदरनाथांच्या बाईला काही येडं वाकडं एक शब्द मी बोलला नाही. झालं होऊन गेलं म्हणले. पण ह्या बाईला भस्म दिलं होतं. भस्म कुण्या जागेवर होतं कुण्या ठिकाणी टाकलं ते आपण म्हणले बघा भस्म तर वाया जाणार नाही. तिला बोलून काही उपयोग नाही असा सारासार विचार करून सरस्वतीला काय म्हणतात म्हणे माय वाईक वचन घडले घडू दे दैव योगाने. तरी सांडले भस्म ते ठिकाण मज दृष्टीशी दावी का. शब्दाच्या ठिकाणी आणि ज्ञानी माणसाच्या ठिकाणी किती तयार राहतो विचार करा. आपल्यासारख्या माणसानं जर समोरच्या माणसाने एवढं वाटवं केलं असं आपण त्या माणसाला मारलं असतं का नाही. पण मच्छुंदराने एवढा अधर्म करून एवढा अन्याय करून काय हे आहे जाऊ दे म्हणा तुझ्या नशिबानं माझ्या नशिबानं व्हायचं ते होऊन गेलं की सोडून द्या मनाच्या ठिकाणचं. पण भस्म मी दिलेलं तुम्ही पुण्या ठिकाणी टाकले एवढं मला ती जागा दाखवा. शोभ करावा काहीतरी पदरी काही पडत नाही. तरी सांडला ठाव माझी आई निज दृष्टी दावी का. प्रेमानं मायेनं काय म्हणायला सुरुवात केली हे आहे तुला काही करून शिवाय माझ्या पदरामध्ये काही पडणार का पडणार काय. विनाकारण माझ्या तोंडाचं मी खराबा करून घ्यायचं नाही. त्याच्याकरता काय कर तू मनाच्या ठिकाणी भीती काढून टाक आणि पुण्या ठिकाणी भस्म टाकले ती मला जागा दाखव. ऐसे बोलता नाथवाणी बाय पिटे मुळवणी प्रांजळ चित्ते शुभानुनी मुखचंद्र उचंबळला. अहो एवढं नाथानं म्हणजे मच्छुंदरनाथानं तिला शांत चित्तानं आणि शांत शब्दानं बोलल्यावर तिच्या मनाच्या ठिकाणची भीती निघून दिली. तिचा तो लहान झालेला चेहरा होता ती चेहरा टवटवीत झाला आणि मच्छुंदरनाथाच्या प्रश्नाचं उत्तर
काय तुझे आपण आता पुढे ऐकू नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। मने महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दावीत ते तुम्हा पुढे चाले युगमा नाथ जातसे सवे सवे। ज्या वेळेच्या सरस्वतीच्या हातानं एवढा मोठा गुन्हा घडलेला होता, चूक घडलेली होती, मात्र ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणत आहे बाई पुणे ठिकाणी टाकलीशाही मला जागा दाखव म्हणल्याबरोबर हे सरस्वती पुढे निघालेली आहे आणि मच्छिंद्रनाथ तिच्या पाठी मागे निघालेली आहे। तव तो किरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान येते जाऊनी सुमधुम नाता प्रती सांगतसे। ज्या वेळेस हे बाई गेली आणि गेल्याबरोबर तो उखंडा दाखवला एखाद्या पर्वता एवढा त्या ठिकाणी शेणाचा असा म्हणजे तो ढीग पडलेला होता आणि हे जागा आहे असं म्हणून मच्छिंद्रनाथाला हे सरस्वती बाई दाखवत आहे। हे महाराजात पोजेटी येथे सांडली भस्मची मोठी ऐसे ऐकून नाथ होटी हाक मारी बालकाती। ज्या वेळेस या सरस्वतीनं सांगितलं की महाराज या ठिकाणी मी हे भस्म टाकून दिलेलं आहे आणि असं म्हणल्याबरोबर मच्छिंद्रनाथ या म्हणजे त्या शेणापाशी जवळ आले आणि मोठ्यानं गोरक्षा या नावाने मच्छिंद्रानं हाक मारलेली आहे। हे हरी नारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता जरी असशील या गोवरात निघ त्वरित या समयी। यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणत आहेत की या ठिकाणी या जगामध्ये हरिनारायण या नावाने तुझा अवतार होणार आहे आणि सूर्याच्या वीर्याची या ठिकाणी स्थापना तुझ्या या भस्मावर केलेली आहे, जर याच्यामध्ये असशील ताबडतोब बाहेर ये असे मच्छिंद्र या ठिकाणी हाक मारताय। या गोवर गिरी तनर देह जन्म मिरवला से तू ते उत्तम तरी गोरक्षाय से तू ते नाम सुडाळपणी मज वाटे। या ठिकाणी मच्छिंद्र म्हणत आहे जर तुझा जन्म या म्हणजे गोवर्धनामध्ये या उकळण्यामध्ये जर झाला तर तुझं गोरक्ष असं मी नाव ठेवल असे या ठिकाणी मच्छिंद्र जन्माला येण्याच्या आधी या नावाचं त्या ठिकाणी म्हणजे ठरवलेलं आहे। 12 वर्ष पर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाचारितो। या ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणत आहे 12 वर्ष म्हणजे भस्म टाकल्यापासून तू आजपर्यंत या म्हणजे उकळण्यामध्ये राहिलेलं आहे, तर तुझं गोरक्ष हेच नाव मी ठेवून जर असशील तर याच्या बाहेर ये असे मच्छिंद्र मोठ्यानं हाक मारत आहे। तरी आता न लावी उशीर ये गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला। ज्या वेळेस त्या ठिकाणी मच्छिंद्र पुन्हा पुन्हा म्हणत आहे जर याच्यामध्ये असशील तर बाहेर ये असं म्हणजे तेवढ्या त्या उकळण्यामध्ये बाळ म्हणजे राहिलं असेल कसं आणि बारीक आवाजामध्ये मच्छिंद्राला या लेकरानं बोललेला आवाज मच्छिंद्राच्या कानावर पडलेला आहे। म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी ठाया परी गोवर नगाने गुंफीत काया बार मवळी विराजला। त्या ठिकाणी ते बाळ म्हणत आहे महाराज या म्हणजे उकळण्यामध्ये मी आहे, माझ्या अंगावर कितीतरी म्हणजे हे शेण पडलेलं आहे आणि याच्यामुळं मला बाहेर येता येत नाही, मी या ठिकाणी जिवंत सजीव आहे असा आवाज मच्छिंद्राच्या कानावर पडलेला आहे। तेने करोनी शरीर वेष्टन झाले आहे दडपण
तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा. या ठिकाणी म्हणजे गोरक्षमध्ये म्हणत आहे, महाराज मी या ठिकाणी आहे, या उखंड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे, मात्र याच्या बाहेर मला येता येत नाही, कारण कितीतरी वर माझ्या या अंगावर मोठा ढीग या म्हणजे शेणाचा लागलेला आहे, असा गोरक्षमधून बोलत आहे. ऐसे ऐकोनी बोले उत्तर लवकरी अनोनी लोहपत्र मही विदारुणी नग गौर बाळतनू काढली. या ठिकाणी मग असा आवाज ऐकल्याबरोबर काही काम करणारे लोक या ठिकाणी मच्छिंद्रांना बोलवले आणि वरला जो या ठिकाणी जो म्हणजे शेणाचा ढीग पडलेला होता तो या ठिकाणी खोऱ्यानं सर्व बाजूला काढला आणि मग काय घडले. काढली परीती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की गण मांधूसी विद्युलता चमक दावी आगळी. हो या ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजे सूर्यनारायणाचं वीर्य या ठिकाणी होतं या विभूतीवर आणि सूर्यनारायणासारखा एवढा प्रकाशमान हा मुलगा एका म्हणजे तेजेचं तेज एका ठिकाणी धरलं की काय एवढा तेजस्वी मुलगा या ठिकाणी बाहेर या घोरातून काढलेला आहे. ही पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीच्या देवी तनु गर्भ मदनाचा जगा माझी मिरवला. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र निघाल्यानंतर जसं संध्याकाळी सूर्याप्रमाणे रात्रभर प्रकाश असतो याप्रमाणे एवढ्या मोठ्या या गौरातून या म्हणजे उखंड्यातून ज्यावेळेस गोरक्ष बाहेर निघाला सूर्यासारखं तेज सर्वांच्या ठिकाणी पाहिलेलं आहे. की दुसरा ईशतो चक्रधर त्या जुनी आता मूर्तीसार वीट मानून क्षीरसागर म्हणून येते आला असे. या ठिकाणी ग्रंथकर्ते द्रष्टांत सांगत आहेत की ज्या म्हणजे भगवंतानं आपल्या क्षीरसागरामध्ये ज्या ठिकाणी भगवंत राहतात मात्र या क्षीरसागराचा भगवंताला कटाळा आला असावा आणि या उखंड्यामध्ये या भगवंतानं अवतार जन्म घेतला असावा एवढा प्रकाश या गोरक्षाच्या अंगाचा पडलेला आहे. कुंकुमकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज चंद्राकार सम विराजे नखे अग्र अंघोळी. या ठिकाणी म्हणजे गोरक्षाच्या रूपाचं गोरक्षाच्या म्हणजे पूर्ण आकृतीचं वर्णन करत आहेत. हात लांब लांब आहे, डोळ्याची आकृती त्याचप्रमाणे आहे, असा एवढा सुशोभित हा मुलगा त्या ठिकाणी मच्छिंद्रांना पाहून त्याला आनंद वाटत आहे. घोटी व सुनीळ अपूर्व देखा की इंद्र निळाची झळके बिका मनगटावरी अलौकिका सकळी पोटरी विराजे. अहो या म्हणजे गोरक्षाच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी करत आहे. सकाळ सूर्य म्हणजे न निघण्याच्या आधी जो लाल असा म्हणजे प्रकाश पडतो याप्रमाणे सर्व म्हणजे हातावर असं लाल म्हणजे दिसत आहे आणि डोळे सुद्धा अशाच प्रकारे असा शोभवंत मुलगा त्या सर्वांना पाहिलेला आहे. गुडघ्यावरी जानू स्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटी तटाती निर्मळ हरी माझा सम जाणावी कटीवरती नाभिधाम त्यावरी हृदयाती सुगम सुगम करी विद्याधाम ऐसे परी वाट तसे सरळ बाहू स्कंधी शोभत परी आदान वाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरवती त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकाम तया अग्री नक उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोर जैसी द्वितीयेची असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ गोटिता बिक दावी सकळ तयावरी हनुटी निर्मळ अधरोपरी शोभतसे अधर दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आनन नोहे धाम निश्चित वेदधराचे विराजे सरळ नाशिका शुकाग्रवत उभय चक्षु चक्षु विशाळवंत चक्षु नवे ते शैशिद्या आदित्य नांदावया पातले बाळ विशाळ कबरी बार कुरळ वरती पिंगटाकार
ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते. ज्या वेळेस या गोरक्षाचं रूप पाहिलं आणि त्यावेळेस गोरक्षाच्या पूर्ण देहाचं वर्णन केलं. हात त्याचप्रमाणे आहे, मांड्या हे गुडघ्याचं म्हणजे वर्णन, गोरक्षाचं भवया कशा आहेत, कपाळ कसं आहे, हे पूर्ण गोरक्षाच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करते. 12 वर्षे लौकिक सर्व गुणी पाता बालक सरस्वतीने भाळी देत तर्जनी ते लाविले. ज्या वेळेस या म्हणजे सरस्वतीने या मुलाला पाहिलं त्यावेळेस कपाळाला हात लावली. काय मी या ठिकाणी फुटक्या नशिबाचे असे, काय माझ्या पदरामध्ये पाप असं, एवढा असा मुलगा माझ्या उदराच्या ठिकाणी जन्म घेणार, मात्र आलेला लाभ एवढा मोठा मी या उकांड्यामध्ये टाकून दिलेला आहे. मनात म्हणे ती गोरटी आजनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी हे पोटी येता दैवे उच्चे दिला. त्या ठिकाणी हे सरस्वती म्हणत आहे, माझ्या एवढी फुटक्या नशिबाची या जगामध्ये कोणी नसल, एवढा सूर्यासारखा मुलगा या ठिकाणी मला प्राप्त होणार, मात्र मी दैवहीन असल्यामुळं हे भस्म एका उकंड्यामध्ये टाकून दिलेले. चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे करते हृदय कमळ रुदन संवादानुवादी. कुणाला एवढा मुलगा म्हणजे कुण्या म्हणजे आईला म्हणजे आवडायचा नाही, आणि असा मुलगा पाहून हिच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं, दुःख निर्माण झालं आणि रडायला चालू केलं. त्यावेळेस काय अवस्था अतिशय मनामध्ये खिन्न झाली. हे पाहुनी मचिंद्रनाथ म्हणे विखेद काव करीसी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. या ठिकाणी मचिंद्रनाथ म्हणत आहे, तुझ्या नशिबात नव्हतं, हे तुला मिळेल कुठलं. आता दुःख करायची काही गरज नाही, एवढं असं भस्म दिलेलं तू टाकून दिलं आणि आता विनाकारण दुःख करण्यामध्ये काही या ठिकाणी गरज नाही असं म्हणत आहे. पहा पहा अन्नयोग श्वान पराचा भक्षितो भाग परिवृतो निरसना मार्ग श्वान दैवे विराजे. ज्याप्रमाणे एखादा श्वान म्हणजे कुत्र नाना प्रकारचं काहीतरी अन्न कुठलं तर खातो, पोटात म्हणजे महिन्यात गेलं तरी सुद्धा कुत्र एखाद्या वेळेस खातो आणि पचन होईना गेलं पुन्हा उलट्या करतं, त्याप्रमाणे या ठिकाणी दृष्टा सांगत आहे. अन्याय मूर्तिमंद विभाग नसे हाय सासुत आता शोक करीसी का व्यर्थ तपशाप विभाग मिरविसी. या ठिकाणी मच्छिंद्र म्हणत आहे, आता तर तू या ठिकाणी दुःख करत बसशील आणि मला जर बोलायचा प्रयत्न केला तर मला तुला शाप मिळेल, या वेगळं दुसरं तुला काही मिळणार नाही, तू इथं थांबायचं सुद्धा नाही असे मच्छिंद्रनाथ या सरस्वतीला म्हणत आहे. तरी जा तू येतोनी नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका. या ठिकाणी मच्छिंद्र म्हणत आहे, तू या ठिकाणी थांबायचं सुद्धा नाही, माझा म्हणजे अग्नी एखाद्या म्हणजे अग्नी कल्लोळा अग्नी प्रमाण माझा राग आहे, एका क्षणामध्ये जाळून राग करी, तू माझ्यापाशी थांबायचा नाही असं मच्छिंद्र या सरस्वतीला बोलत आहे. ऐसी बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भय चित्ता माझे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पातळी. ज्यावेळेस या मच्छिंद्राचे असे शब्द ऐकल्यानंतर सरस्वतीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता मग या ठिकाणी थांबण्यामध्ये मजा नाही, म्हणून ते माग पाय घेतला आणि आपल्या घराकडे निघून गेली. येरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदली गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे. ज्यावेळेस या उकळण्यातून बाळ निघाल्या बरोबर म्हणजे 12 वर्षाचा हा मुलगा होता आणि बाहेर निघाल्या बरोबर आपल्या गुरुला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मच्छिंद्राला किती आनंद वाटला आणि आनंदानं या गोरक्षाच्या डोक्यावर हात त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ओम इति एकाक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्र विधीने निरोपिला. या ठिकाणी म्हणजे गोरक्षाला नमस्कार
विचार करा. उशीर मच्छिंद्राने एका क्षणामध्ये या गोरक्षाला अनुग्रह दिला. ओम नारायण या शब्दात बीज मंत्राचा उपदेश केला आणि गोरक्ष मन त्या ठिकाणी म्हणजे आपला अनुग्रही या ठिकाणी देऊन टाकलेला आहे. वरद हस्त ठेवली मवळी सकळ निवटली अज्ञान काजळी वरद विभूती विभूती व चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. वर आपला देऊन टाकला, डोक्यावर हात ठेवला आणि या मुलाच्या तोंडावर हात फिरवत आहेत आणि त्या ठिकाणी गोरक्षाला सर्व अंग या ठिकाणी पुसून असं स्वच्छ असं केलेलं आहे. मग हस्त धरोनी तत्वता मने तानुल्या उठाता महीचे गोचर करुणी तीर्था हरी पारायण सकामाते. त्यावेळी गोरक्षाच्या हाताला धरलं मच्छिंद्रानं. बाळा उठ, आता आपल्याला या पृथ्वी तळावर जे तीर्थ आहेत, जे क्षेत्र आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. म्हणून गोरक्षाचा हात धरला आणि मच्छिंद्रनाथ जिथून या दोघं निघाले. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माता ठेवित श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला. गोरक्षाने आपल्या गुरुचा हात धरला आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे चंद्रगिरी नावाचं ग्राम सोडलं आणि दुसऱ्या गावचा मार्ग धरला आणि हे दोघं निघालेले. चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. त्यावेळेस हे गाव सोडलं आणि जगन्नाथ नावाचं ग्राम लागलं आणि त्याच्या पुढे कनकगिरी नावाच्या ग्रामामध्ये मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघं जाऊन पोहोचले. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ शुधेस जठरा माझी दाटला. त्यावेळी गोरक्ष म्हणजे मच्छिंद्र आणि गोरक्षाला चलत असताना 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर मच्छिंद्र म्हणत आहे गोरक्षा, आता मला फार भूक लागल्यासारखी वाटत आहे, कुठंतरी जावं, गावामध्ये 4 घरं मागावं, आपल्या पोटाची म्हणजे सुधाहरण करावं असं मला वाटत आहे असे मच्छिंद्र गोरक्षाला म्हणत आहे. कक्षे माझी घालुणी जोळी बारे संचरोनी वस्ती मेळी भिक्षा मागुनी ये वेळी सुधा माझी हरी की. या ठिकाणी मच्छिंद्र आपल्या म्हणजे शिष्याला गोरक्षाला म्हणत आहे, बाळा या गावामध्ये जा आणि 4 घरं मागून ये आणि मागून आणून जे मिळेल ते आपण या ठिकाणी दोघं खाऊ आणि सुधाहरण केल्यानंतर मग आपण पुढला मार्ग धरू असे मच्छिंद्र गोरक्षाला बोलत आहे. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्ष घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी. या ठिकाणी कनक नावाचं हे ग्राम होतं, ते गाव होतं. मच्छिंद्रनाथ एका देवालयामध्ये बसलेले आहेत. गोरक्षाच्या म्हणजे गळ्यामध्ये या काखामध्ये झोळी अडकवलेली आहे आणि अडकवल्यानंतर गोरक्षा गावामध्ये गेला आणि घरोघर भिक्षा मागत हा गोरक्ष निघालेला आहे. भिक्षा मागता अति उद्देशी तव तो गेला एका विप्रग्रहासी ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले. यावेळी गोरक्षाने या गावामध्ये काय 1-2 घरं मागितलं आणि एका घरी म्हणजे ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच दिवशी महाळाचा कार्यक्रम होता. पूर्ण म्हणजे आपल्या सोयऱ्या दायऱ्याला म्हणजे जाती म्हणजे आपल्या जातीच्या लोकांना बोलवलेलं होतं आणि स्वयंपाक करून हे महाळाचं जेवण म्हणजे संपलेलं होतं आणि अशी ते बाई म्हणजे वाढणार येणाऱ्याला ते वाढीत आहे. हे प्रकरण या भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न ते संधीशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश दलपतसे. आणि त्या म्हणजे दिवशी पूर्ण म्हणजे आपल्या जातीच्या लोकांचं जेवण ब्राह्मणाचं झालेलं आहे आणि ते म्हणजे स्त्री या घरची नितिंबिनी येत असलेल्या अतिथीला आपल्या म्हणजे उरलेलं अन्न ते म्हणजे देत आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा गोरक्ष त्या घरी जाऊन
अलक या नावानं मोठ्यानं आवाज दिलेला आहे. तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खानी सर्व गुणी संपन्न. आणि त्या घरची जे नितिमिनी जे स्त्री आहे एवढी प्रेमळ आहे, एवढी म्हणजे अतिशय सुंदर आहे आणि मना प्रेमानं आवडीनं येत असलेल्या अतिथीला ते म्हणजे दान धर्म करण्याकरता ते घरी अशी बसलेली आहे आणि गोरक्ष अशा वेळी तो जाऊन पोहोचलेला आहे. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात मने धन्य हे बाळ अतित चांगुलपणी मिरवतसे. हो, या ठिकाणी सूर्याच्या म्हणजे वीर्यापासून या गोरक्षाचा जन्म झालेला होता. तो किती सुंदर या ठिकाणी जन्मलेला असावा आणि ज्या वेळेशीच्या दारामध्ये जाऊन अलग या नावानं मोठ्यानं आवाज दिल्याबरोबर ह्या मुलाला पाहिलं त्यावेळेस त्या स्त्रीला वाटलं एवढा सुंदर मुलगा आज माझ्या दारामध्ये आलेला आहे, काय सुंदर अतिथी आहे असं त्या म्हणजे स्त्रीला वाटत आहे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनुचा होतीला ठसा की हरोनी चपळेची मांदुसा महिला जी उतरला. ते स्त्री मनामध्ये म्हणत आहे की या जगामध्ये सूर्याचा अवतार घेऊन हा अतिथी माझ्या दारात आला असावा, नाहीतरी जो म्हणजे जे हिजा चमकत्यात त्या हिजेचा मुलगा हे निर्माण करावा. एवढा सुंदर हा अतिथी रूपामध्ये आज माझ्या दारामध्ये आलेला आहे. पुंडली गौर झाले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.